आज आपण मोदकं माशांचं सुकं कालवण बनवतोय। काही ठिकाणी यांना मुऱ्या बोलतात, काही ठिकाणी दांडगे बोलतात, पण आम्ही यांना मोदकं असं म्हणतो। तर त्यासाठी इथे आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। माझ्याकडे इथे कोथिंबीरीचे देठं होते भरपूर, त्यामुळे मी ते घातलेले आहेत आणि याचं आपल्याला कोरडंच वाटण करून घ्यायचं आहे। त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचा आणि तेलामध्ये आपण ठेचलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। हे सर्व तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर लगेचच आपण यामध्ये हळद घालायची आहे आणि मी आमचा आगरी मसाला घातलेला आहे। आपण आपला जो कोणता घरगुती मसाला असेल तो घालू शकतो आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। आपल्याला जर टोमॅटो नको असेल तर नाही घातला तरीही चालेल आणि तयार केलेलं वाटण घातलेलं आहे। वाटणही मला आवडतं, आपल्याला जर तेही नाही घालायचं तरीही चालेल। नुसतं आपण लसूण, हळद, मिरची यावर फोडणी दिली तरीही चालेल आणि लाल तिखट। तर आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कोकमं घालायचे आहेत 3 ते 4। कोकमांच्या ऐवजी आपण चिंचेचं पाणीही घालू शकतो। सर्व आपण साधारण 2 ते 3 मिनिटे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मोदकं घालून घ्यायचं आहे आणि मोदकं 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घातलेलं आहे। त्यासोबत थोडंसं पाणी घातलेलं आहे। मोदकं घालताना गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायची आहे किंवा बंद करून सर्व छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग गॅस चालू करायची। झाकण ठेवून साधारण 15 मिनिटे आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि एकदा झाकण ठेवलं तर ते आपल्याला सारखं असं एकजीव नाही करायचं, त्याच्याने आपली मच्छी जी आहे ती पूर्ण तुटून त्याचा खिमा होईल। फक्त असं आपला जे पातेलं आहे ते साईडने हलवायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मोदकं माशांचं सुकं कालवण अगदी चमचमीत असं तयार झालेलं आहे आणि हे भाकरींसोबत खायला खूप छान लागतं आणि ह्याच पद्धतीने आपण खाडीतली कोळंबीही बनवू शकतो।